हॅलो, रंगपंचमीची हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि मला एक सांगायचं होतं की जे बी रंगपंचमी खेळतात त्यांनी एकदम काळजीने खेळावं. कारण की जे आता मी बघितलं खालून एक लहान मुलगी आणि एक बाई दोघी जात होत्या. तर कोणीतरी वरून वाटतं फुगा फेकून मारला. तो फुगा लागला तिच्या डोळ्याला लागला. डोळ्याला लागला. तर असं कुणीच असं खेळू नका होळी. कोणी जर असं मारत असेल फुगा बिगा पटकन असं कुठे लागेल बिगेल तर थोडं काळजी घ्या. कारण रंगपंचमी हा वर्षातला हा एकदा सण आहे. प्रत्येकाला खेळायचा आहे आणि प्रत्येकजण खेळतातच. पण थोडं काळजीने जर तुम्हाला फुगा मारायचा पण असेल तर तुम्ही पटकन पाठीमागे मारा, पुढे मारू नका. तिला असं पुढं मारलं तर तिला डोळ्याला इथे थोडंसं फटका लागला. आणि डोळे ही खूप नाजूक जागा आहे. त्याच्यासाठी जे बी रंगपंचमी खेळत असेल कोणी पण सर्वच खेळतात असं नाही आहे, सर्वच खेळतात. तर ते काळजीने खेळा. आणि बघा चालताना रस्त्याने, कारण की वरती बिल्डिंगवरनं कोणी पण असे फुगे बिगे फेकून मारतात. त्याच्यामुळे थोडं आपण स्वतःची पण काळजी घ्या. कारण की ह्या टायमाला कसं आपण पुढेला थांबू नाही शकत की का असं केलं काय नाही. म्हणून आपण स्वतःच चालताना रस्त्याने थोडं आपण स्वतःची काळजी घेऊन चाला. बस मला एवढंच सांगायचं होतं, बाकी काही नाही. कारण की माझ्यासमोर जस्ट आता मी गॅलरीमधनं बघितलं तर माझ्यासमोर झाली ती गोष्ट, म्हणून मी सांगितलं. आणि सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. मला लावलं साक्षीने कलर लावून गेली. साक्षी गेली कलर खेळायला, प्राची पण गेली, यश पण गेले. मी एकटीच घरी आहे. आणि हे पण गावाला गेले, आज येतील गावावरून. तर रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. मला जास्त काय बोलायला येत नाही, जेवढं आलं तेवढं बोलली मी. बाय. फक्त एवढंच सांगायचं होतं की सांभाळून खेळा, बस. बाकी काय. बाय.